अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर आहे. म्हणाला आम्हाला तुम्ही निरुपाधिक स्वरूप काय करा सांगा. ज्या ठिकाणी कोणत्याही उपाधीचा काही नाही, संबंध नाही, असं जे परमात्मा स्वरूप, त्या परमात्मा स्वरूपाकरता वेदाला सुद्धा जसं आहे तसं सांगता येत. मला सांगता येत नाही तर विचारायचं कशाला? दर्शनच होत नाही तर देऊळ कशाला बांधायचं? मग त्याचं वेदाला सांगता येत नाही, म्हणजे निषेध रूपाने सांगितलं आहे. कोणत्या रूपाने? निषेध रूपान घेऊन घ्या की आपले ऐकलं आहे की तुम्ही? निषेध म्हणजे असं आहे, हे जे दृश्य पदार्थ दिसतो ना, दृश्य पदार्थ दिसण्याचा आश्रय करून ते नेती या पदार्थ सांगितलेले आहे. तर मला जे दृश्य दिसते ना ते परमात्मा स्वरूप नव्हे. मला दृश्य काय कारण असे ते अदृश्य आहे नव्हे, ते सुद्धा त्याला अक्षर पुरुष म्हणायचं. आणि दुसरा कोणता? अक्षर पुरुष. याचा काही संबंध आहे. अक्षर का म्हणायचं त्याला तुम्हाला गेलं की कारण उपाधी जेवढी आहे ती जाहीर त्या परिस्थितीत राहते का तिच्यात परिवर्तन होते. मग नाशवंत आहे ना ते. उत्पत्ती पुढे स्थिती आणि पुढे मग ज्याची उपाधी आहे म्हणून त्याला कोणता पुरुष म्हणायचा? अक्षर पुरुष. आणि पुढे अक्षर पुरुष कोणाला म्हणतात नाही सांगता येत. जे विश्वकल्पना जीवत्व कल्पनेला घेऊन उठते त्याला अक्षर पुरुष असं म्हणतात. अक्षर पुरुष म्हणजे अज्ञान, माया. हे ज्याला उपाधी आहे त्याला कोणता पुरुष म्हणायचा? अक्षर. तुमच्या ह्याच्यामध्ये नाही अज्ञाना वाचून याचे असेलही पण टवाळायचे झाड संसार देखील. याचं मूळ स्वरूप कोण आहे? अज्ञान आहे ना. नाही अज्ञाना वाचून मग या वृक्षाला छेदून काढायचं असेल तर फांद्या थोडत बसायचं का? मग काय केलं पाहिजे? मुळाचं काढ. आणि मग त्याचा पतंत परिमार्ग मग खऱ्या स्वरूपाची काय होते? प्राप्ती होते. तेव्हा दोन पुरुष काही कुठपर्यंत यांचं जोपर्यंत तिसरा पुरुष दिसत नाही, तिसरा पुरुष दिसला म्हणजे या दोघाला कोण विचारतं? संपलं. ते खंदारकर महाराज गोष्ट सांगायचे. कोणीतरी कलेक्टर असतो, त्या लोकांना खुश केलं म्हणजे आपली कामं होतात. मग शेतकरी लोक काय करतात? तर साहेबाला काहीतरी ताजा भाजीपाला, ताजं दूध वगैरे देतात. त्याच्यामुळे त्यांची काय होते? कामं होते. मग शेतकरी लोक अरे काळ आहे ना, काहीतरी वसुला दिल्याशिवाय काम होत नसे. मग त्याने आपलं काम काय भाजी बिजी ताजी आणली बा, गडबड चाललेली होती तिला. आणि त्याने विचारलं, म्हणाला की काही गडबड कशा करता चालली आहे? म्हटलं पहिल्या कलेक्टरची काय झाली? बदली झाली. आता दुसरा कलेक्टर येऊन आला. कोण? याने भाजी गोळा करता आणली पहिल्या कलेक्टर. आता कोणता कलेक्टर चालला? आता पहिल्या करता भाजी आहे का? मग कोणा करता? दुसऱ्या करता. तसाच अक्षर पुरुष नव्हे. पुढे मग कोणता? उत्तम पुरुष. तो दोघाला काय करतो? बाजूला सरतो. त्याचा राज होते. आणि मग त्याचं स्वरूप सांगितलेलं आहे. सुंदरच आहे. त्याचं स्वरूप कसं आहे? मग अहम ब्रह्मास्म्याचं ज्ञान होतं. वेदांत चिंतनाने देव आम्ही वृत्ती जाऊन कोणती वृत्ती प्राप्त होते? अहम ब्रह्मास्मी. मग ती अहम ब्रह्मास्मी वृत्ती कोणाला घालवते? मग देह आहे या वृत्तीला काय करते? देह नाही स्वभाव असतो का तादात्म्य सुटते?
देह नाही शब्द का देहच जर नाही झालं तर ज्ञानेश्वरी कशाने वाचायची? डोळेच नाही तर कच्च्या स्वादानेश्वरी वाचत असते. मग आला का मग काहीच नाही का? मग मी ब्रह्म आहे वृत्ती नाही का? मी अहम ब्रह्माची वृत्ती देहात्मवृत्तीचा काय करते? निराश करते. नळिके वरवणी आणि पुढे कोणत्या पदाला प्राप्त होतो? नाही का? नरके बटवून शुक शाखे. आता मी देह नसून किम स्वरूप व्हावं? पण ही वृत्ती काय? बरोबर, ही वृत्ती काय व्हावी लागते? मग स्वरूपाच्या ठिकाणी मी ब्रह्मा ही वृत्ती नाही, अशी जी स्वरूप स्थिती तिला उत्तम पुरुष. कोणता पुरुष? उत्तम आहे. ते सुद्धा नाही का तिथं द्वैत तर नाहीच नाही, तत्सापेक्ष काही नाही, त्याला परमात्मा असं म्हणतात. ते वर्णन कुठं किंवा करायचं जीवत्वाचा क्षेत्र तो परमात्मा असा आहे, परमात्मा तसा आहे वगैरे अधिक हे वर्णन अलीकडचं आहे पलीकडचं आहे काय वगैरे जोपर्यंत जीव मला मग पुढे त्याला पाहिल्यानंतर जीवदशा संपन्न जाते. कोणाला त्याला बघण्या कारण त्याच्याहून भिन्न नाही ना, काही नाही. जीवा ब्रह्मानं भिन्न आहे का? भिन्न आहे. पाहायला गेल्यानंतर मीच देव होऊन ठेवलो. देव पाहावे अशी काय काय एखादी शेळी वाघाचं दर्शन घेण्याकरता जाते, ती परत येते घरी आणि परत आली तर वाघ नाही. ब्रह्मविद वेदांत शास्त्राचं ज्ञानाचं फल आहे का? राजविद्या पवित्रमिदमुत्तमं प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुं. मग त्याच्यावर तो काय राहत नाही. नाही आहे असं म्हणा की काय म्हणा, ज्या अर्थी त्याचं ज्ञान हे होत नाही, दर्शन होत नाही, मग नाही म्हणा की त्याला म्हणजे नाही म्हणता येत नाही. कारण जगत हे कोणाच्या सत्याने चाललंय, त्याचं अस्तित्व कोणामुळे चाले? हे शरीर वृक्षाचे पान राहिले असं कमी होत नाही, काय होत नाही. हे विश्व जरी उत्पन्न झालं तरी तो काय होत नाही, कमी. आणि विश्वाचा नाश जरी झाला तरी कमी होत नाही. आणि विश्व उत्पन्न झालं तरी वाढत. किती पाऊस पडला तरी समुद्र काय होत नाही. आणि किती ऊन तापलं तरी जसा जग मग तसं तत्व आहे. सुंदर वर्णन आहे. तेव्हा जगताचं स्वरूप सांगतात. कोणची ओवी म्हटलं आपली? 551. हे बहुते पाडे बहुतापासून बहु ज्ञानदया प्रती रूपेपणाची प्रसिद्धी रूपे न होणे शक्ती. आपल्याला जे जगत दिसतं ना ते जगत अध्यक्ष आहे वेदांत शास्त्रामध्ये. शिंपल्यावर ते कशाला भास होतो? रूपेपणाचा. शिंपला रूपी झाली का? शिंपल्यापासून रजत उत्पन्न झालं का? दिसते याची आहे का? मग शिंपला जर झाली नाही पण त्याच्या शिंपलेवर ते रजत प्रमाणाचा काय झाला? भ्रम झाला. तसा ब्रह्मस्वरूपार्थ जगताचा काय होतो? ब्रह्म. मावळवीत आलं का? ब्रह्म कुठं जगत झालं का? ब्रह्मापासून जगत झालं का? दोरीपासून कुठं सर्प होतं का? मग भासला याची महाविद्या कार्य. मग जग हे कोणाचं कार्य आहे? ज्ञान काय करतात? अज्ञान घालवतं की
दुसरा दृष्टांत, नाना अलंकार बसे सोने नरपतल पाले विश्व नवनिया तैसे विश्व चौधरी. नाना अलंकार तसे सोने नलपतल पाले. हे बा म्हणजे अलंकार पाहतो, आपल्या कारणावरती दृष्टी नसल्यामुळे असं सोन्याचे ज्ञान होत. एखादा लहान मुलं असतं त्याला त्या अलंकाराच्या आकारामुळे सोन्याचं काय होत नाही. गोष्ट बिष्ट सांगून कोणीतरी आपला बाप मुलाला घेऊन यात्रेला गेला, तिथं ते राजा ज्ञानेश्वर महाराजाचे भाडणे येतो, कोणी काय त्या ठोकळे असतात जरा, कोणी बैलाचा ठोकळा तो, कोणी घोड्याचा ठोकळा तो, कोणी सिंहाचा तो, कोणी वाघाचा, गाढवाचा राहत नाही. गाढव म्हणतो बरं का, इतक्या मिनीच हो का, कोणाला जर उपमा द्यायची असली तर त्या गाढवाला काय समजते. खालची उपमा कोणाच्या देऊन करतात. त्या गाढवाने तक्रार केली, म्हणलं आम्ही इतक्या नीच हो का, कोणाही माणसाला आमची काय जाते. म्हणलं माणसापेक्षा चांगले आहे. हवेत तंबाखूच्या भांगेच्या शेतामधून जरी दिसलं तरी आम्ही जात नाही. कुठून जात नाही बरं का. तंबाखूच्या भांग्याच्या शेतातून आम्ही काय, आणि तुम्ही लोक म्हणला कुशल तंबाखू खा, तुमच्यापेक्षा आम्ही काय हो, आमची उपमा झालो. टीका नाही बरं. मग तंबाखू सुद्धा आरोग्याला काय विघातक आहे असंच आहे. आणि काय पाडतो इतकंच आहे, विसर पाडतो तो. काय पाडतो, आणि त्या विसर पाड्यामुळे काय होतं, लोक पुन्हा पुन्हा शीण घालवण्याकरता हे 2-3 पदार्थ घेत राहतात. त्याच्यात मान कोणाला गुटक्याला जास्त. गुटखा खाणारा मनुष्य कुठं थुंकेल काही. जाऊ द्या दृष्टांत. जगात आहे कोणाचं कार्य आहे, ब्रह्माचं कार्य आहे का विद्येचं कार्य आहे की नाही. ब्रह्मा जे कार्य ना एक ना दुजे पण आपणची जाण आपणची जो. म्हणून जसं लहान मुलाला ठोकळे दिसत असल्यामुळे मग म्हटलं बाबा मला पाळण्यावर बसवा घे. बरं म्हणायला लागले चल घे. त्याने सांगितलं, म्हणलं मला कुठे बसवा, वाघाच्या ठोकळ्यावर. येईपर्यंत दुसऱ्याच पोरगा जाऊन बसला कुठे, वाघाच्या. हा म्हणतो मला वाघाच्या ठोकळ्यावर. बाप त्याची काय घालतात. अरे म्हणलं बा वाघापेक्षा घोडा जास्त पडत असतो. त्याचा आग्रह बसेल तर कोणत्या ठोकळ्यात, वाघाच्या. तुला बाप सांगितलं, म्हणलं बा वनाचा राजा सिंह आहे, वाघ नाही मला. त्याच्यावर बसली नाही ते काय बसेल तर कुठे. मला किती वेळेपर्यंत थांबणार आहे. पाळणं चालायला काहीतरी बसायला नाही मिळालं म्हणून पोर काय हसायला लागलं का रडायला लागलं. नुसतंच रडते का पालतं पडलं. पालतं पडलं का हात पाय घालते. बाप समजूत घालतो, बाप हसतो, आणि पोर काय रडते, त्याची दृष्टी कोणावर आहे, कार्यावर. बाप का असतो, लाकडावर दृष्टी आहे. वाघ तरी लाकडाचा, सिंह तरी, घोडा तरी कोण आहे. एकाची दृष्टी आहे नामरूपावर आहे, एकाची दृष्टी आहे कारणावर आहे. मग संतांची दृष्टी कशामध्ये असते, परमा जे जे दृष्टी दिसे जनी म्हणे कारणापर्यंत दृष्टी असते त्याची. आपली कार्यावर असते, कशावर ते दृष्टांत सांगितलं. जेव्हा एक दृष्टांत
अलीकडच्या मुलीची दृष्टिकोनावर असते, रूपावर असते. पती कसा असला पाहिजे आणि घरच्या आईबापाची दृष्टी सांगू का, श्रीमंती किती आहे, कशावर ते 5 एकर शेत 5 कोटी रुपये आहे काय. माझी बाईला जावे कोणता आवडतं, धनमान आवडतं. प्रत्येकाची दृष्टी कशी असते, भिन्न भिन्न. म्हणून जरी आपल्याला आमच्या अलंकारामुळे भिन्न भिन्न दिसत असले तर विश्वरूपी आज्ञाशीनं अलग विश्व परमात्मा विश्व झालेला काय का धारण केलेलं आहे. हे पहा, दोरी साफ झाली का दोरीवरती सर्प बसला, दोरी सर्प झाली का दोरी जशीच्या अधिष्ठानाची अत्यस्त संबंध असं जाऊया. संयोग 2 वस्तूचा संयोग आहे. सर्पाचा दोरीचा का संयोग संबंध आहे का? कसा योग संबंध नाही. सर्प आहे कुठं, सर्प दोरीवर आहे का तुमच्या कल्पनेत आहे? 2 आहे का एकच आहे? संबंध नाही. मग संबंध नाही तर कोणता अध्यस्त संबंध. जे ज्याच्या ठिकाणी नाही ते त्याच्या ठिकाणी दिसणे याला काय म्हणतात, अज्ञा. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी जगताचा काहीही संबंध आहे. परमात्मा जसा जे ते दिसत आहे ना. विश्व भवन यात्वाचे विश्व नव्हतं. हे असो जलतरंगा नाही स्नानपणे जेविका देवी सत्ता प्रकाश जगा आपण. हे असो दृष्टांत संपवून सांगतात. जलतरंगा नाही स्नानपणे, पाणी आणि पाण्याचा तरंग 2 आहे का एकच आहे? कोणीतरी मुलगा आमच्या जवळ जार म्हटला, कुठे तुमच्या कुठे इंद्रायणीला जा आणि पातेल्यावर काय घेऊन ये, नाही का पाणी घेऊन ये काही नाही. ते काय पाऊस पडलेला होता बाप, खूप वारा यायला लागला तरंगावर लाटावर. आता तो गेला पाणी आणण्याकरता, त्याला काय दिसल्या सगळ्या लाटा. परत आला, अरे आणलं का पाणी? म्हटलं पाणी कुठलं आहे सर? लाटा जाय म्हणलं त्याच्यावर, पाणी कुठून आणलं? बरं पडायला लागले मासा, काय हरकत नाही, तरंग घेऊन ये म्हटलं. तरंग आहे ना पाण्यावरती, तरंग काय कर? मग तरंग आणण्याकरता गेला, हातात तरंग येते का? मग काय दिसायला तरंग आहे का? तरंगा सगळा आत बाहेर कोण आहे? तसं आत आणि बाहेर कोण नटलेला आहे? परवा आत घरी नारी नाही घरी. हे दृष्टांत ज्ञानेश्वरीमध्ये जे इतराला वेदांत सांगता आला नाही तो अर्थ ज्ञानेश्वर महाराजांनी काय काय. मग ज्ञानेश्वर महाराज सगळ्याचे राजे आहे, भक्तीचे कोण आहे? ज्ञानदेव वैष्णव मोठा, साधकाचा काय काय, चिंतकाचा चिंतामणी. तेवी दिसता प्रकाश जगा. म्हणून परमात्मा स्वरूप आहे कसं आहे? सद्रूप आहे, पुढे चिद्रूप आहे. सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे प्रकाश असतो का त्याचा? मग कसा असतो प्रकाश? ज्ञानरूपी प्रकाश. अपरी असंकोच विकास आपण रूप जायचा का जळियान चंदा समग्र. अपरी असंकोच अपरी असं माझ्या विस्तारलेपणाचे नाही आणि जगाचे माये जैसे दूध मुराले सोहावे. जळी चंद्राना जैसा समग्रा. हे पहा आकाशामध्ये असणारा चंद्र, त्याचं प्रतिबिंब कुठं पडतं? पाण्यामध्ये. मग चंद्र कुठं भिजत असतो का? नाही का. कारण आकाशातल्या चंद्रमाचा काहीही संबंध नाही. आरशात आपलं प्रतिबिंब दिसे. आरसा हल्ला म्हणजे आपलं तोंडही हलते का? तोंड जसं मग हलणारा बोले आणि आरोप करावा गेला तोंडावर. विश्वपणे काही होईना विश्वरूपी जाय.
विश्वाच्या योगाने तो होत नाही. विश्वाचा नाश झाला तरी कमी होत नाही. जैसा रात्रंदिवस नव्हे द्विधारे, रात्र आली तरी सूर्य जसा जातो दिवस आला तरी त्याच्यात कोणतीही उणीव होत. कायसे कोणीकडे कायसे नंदावचेकडे, जयाचे सांगडे जयाचे. तर म्हणला कसा आहे हो, तसा काहीच कोणीकडे कायशी न वेगळे, म्हणून त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे वाढ नाही. आणि कायशीने वेजी पडे. समुद्राचा दृष्टांत, भरपूर पाऊस पडला तरी समुद्र वाढत नाही. किती जरी नद्या येऊन मिळाल्या तरी समुद्र तसाच आहे. बरं आहे ना समुद्राचा दृष्टांत. किती ऊन तापलं तरी ईशद 12 अध्यामध्ये दृष्टांत. अद्वेष्टा सर्वभूतानां निर्ममो निरंकार विशद कवी भवी आहे मात्र ज्ञानेश्वर महाराज. म्हणून जो कायशेने वेची न पडे, त्याच्यात कशा प्रकारे कमीपणा होत नाही. कायशेने वेची न पडे म्हणजे तो जसाच्या तसा जसं काय आपल्या शरीर अस्थि आहे ते वर्धते परिणमते पक्षी ते वगैरे आधी घरात हे सर्व उपाधीचे धर्म आहे. म्हणून उपाधीमध्ये कमी अधिकपणा असं नाही का. पौष्टिक जरांना वगैरे खायला मिळालं तर धर्म. आणि काही नाही, आपल्या चुरमुरे भेटत नाही असं. पण एखादा लोखंडाचा काम जसाच्या तो कमी होत नाही आणि काय होत नाही. जगाचं उत्पन्न झालं म्हणून वाढत नाही. जगाचा नाश झाला तरी जसाच्या. एखादा माणूस असताना म्हणलेला 50 वर्षापासून पाहतो जसाच्या. वार्षिक विन सागर जैसा जळे तैसा निरोपचार सुंदर होय. वार्षे विण, किती पाऊस नाही पडला तरी समुद्र जसाच्या तसा. भक्ताचं लक्षण आहे. अद्वेष्टा सर्व मैत्र करुण हे निर्मम निरहंकार. जय म्हणला परमात्मा कसा आहे कोणतीच उपमा देऊन सांगता येत नाही, कारण अनुपमेय आहे. कोणती उपमा द्यावी ती उपमेला तो त्याची गोष्ट सांगता. तुमचे कुंभकर्ण आहे म्हणला. कुंभकर्ण केवढा आहे तर तुलसीकृत रामायणामध्ये म्हणलं सांगता येत नाही. असं काय सांगतात, सांगा की म्हणत लागले. मग त्याला उपमान प्रमाणाने सांगतात. म्हणलं हे पहा तसं कोण कुंभकर्ण तो जर सागरातून चालायला लागला तर सागरातलं पाणी त्याच्या घोट्या इतकं होत असेल किती. आणि चालायला लागला तर मग त्याचा डोकं कुठे लागत असेल स्वर्गाला. असं सांगतात कुंभकर्णाची गोष्ट. त्याला दाढी वगैरे करायची होती. मग एका नाव्याने काम मागते का दाबणी द्यावं लागलं. हो म्हणाला ते कुंभकर्णाची दाढी करायला डोकी करायची आहे. लंकेतल्या सगळ्या नावी लोकांनी डोकटे घेऊन सगळे आले कार्यक्रमाला का झाले सुरुवात. आणि प्रत्येकाने आपल्याला दोपट्या काय केल्या काढल्या. किती नावे होते 50-50,000 नावे. आणि त्याने काय घेतलं श्वास घेतला बघा. श्वास घेतला बरोबर नाकामध्ये 5,50,000 नाही बेशुद्ध होऊन पडले. मग जागे झाले सगळे नावे. गोष्टीतले आहे बरं का. नाही तर मग जातीवर टीका करता. आणि ते सगळं शोधायला लागले. आपल्या कातऱ्या काय गमकं तमकं साबणं. तिकडून काही माणसं आले
त्यावर म्हणलं काय शोधता तुम्ही? म्हणलं अशी अशी घटना घडली, आमचे सगळे कात्र्यांनी त्याच्या नाकात कुठे गेले पत्ता तो म्हणला 6 महिने झाले हत्तीच्या कळपेच्या नाकात हरपले, अजून पत्ता लागेल. कोणाला कुंभकर्णाला उपमा देऊन सांगतायत, बाबा पुरुषोत्तमान देऊ काशाची उभा. कोणतीही उपमा दिली ते कमी पडत आहे. माझा कोणतीही उपमा दिली पण आता वर्णन तर करायचं आहे, नाव नाही पण नाव ठेवावं लागेल. म्हणून आलं का लक्षामध्ये, परमात्म्याला कोणती उपमा दिली? पवित्र उपमा, नाही का? विठ्ठल मायबाप, भगिनी आणि अशी उपमा. कोणाला म्हणजे परमात्मा, कृष्ण माझी माता आणि कृष्ण माझा. हे उपमा काय पडतंय? पण आता समजलं पाहिजे ना, पवित्रातल्या पवित्र पदार्थ आहे. म्हणून संतांचे वर्णन करते वेळी येड्या बाबळीची उदाहरणे देते का? तुका म्हणे गोड चंदनाचे हात, तुका म्हणे तैसा यस्मात सर्वतो अक्षरात विशोत्तम तोस्मी लोके वेदचे ग्रंथ. यस्मात म्हणजे म्हणून, अपीत म्हणजे त्याच्याहून वेगळा, अक्षरात विशोत्तम. क्षर आणि अक्षर या दोन हा उत्तम पुरुष कसा आहे? वेगळा आहे. अतोस्मी लोके वेदचे गर्थित पुरुष. म्हणून लोकामध्ये, वेदामध्ये याला पुरुषोत्तम असं म्हणतात. काय म्हणतात? अद्वैपेक्षा नाही का? मग पुरुषोत्तम भाग. एखाद्या माणसाचं नाव सुद्धा घ्यायचं, उपमा दिले. भगवंताला सुद्धा पुरुषोत्तमाची काय दिलेली आहे? आपण पेची आपण पया प्रकाशित असे धनंजय. आणि काय भाऊ बरोबर जाय नाही घरी, त्याच्याशिवाय दुसरं कोणी नाही. आकाशामध्ये सूर्याशिवाय दुसरं काही आहे का? बरं, सूर्याच्या ठिकाणी प्रकाश आहे, तो प्रकाश कुठून आणला आहे का सूर्याने? मग तो स्वयंप्रकाश आहे. कोण? सूर्य कसा आहे? आपण पेची आपण. सूर्य पाहण्याकरता तुम्हाला दिवा घेऊन जावं लागतं का? घट पाहायचा असेल तर सूर्य पाहायला, अगा सूर्योदय झाली आणि सूर्याची पाहावा, त्याच्याच प्रकाशाने. तसं आहे ब्रह्मतत्व. कसं आहे? स्वयंप्रकाश. आपण पेचे आपण पया प्रकाशित असे धन्य. बहु बोलो काय जाय, दुसरा कोणी त्याचा प्रकाश देणार नाही. तो मी का निरुपाधिक, कोणतीही उपाधी त्या ठिकाणी नाही. क्षराक्षरतम म्हणजे क्षर आणि अक्षर यामध्ये उत्तम असतात. उत्तम पुरुष आहे. म्हणून म्हणे वेद लोक पुरुष. म्हणून वेद संत त्याला कोणतं काय म्हणून उपमा देऊन सांगणार? पुरुष होता. यो मामेव संमूढो जानाति पुरुषोत्तम स सर्वविद भजति मां सर्वभावेन भारत. यो मामेव संमूढो जानाति पुरुषोत्तम. यो मामेव असंमूढ म्हणजे ज्ञानी लोक या पुरुषोत्तमाला काय करतात? जाणतात. जानाति पुरुषोत्तम, तोच मनुष्य सर्वविद, त्याला सर्वज्ञ पुरुष सर्वविद. पुढे भजते माम अनंत सर्वभावेन भारत. ऐसे मी सोनी करते माझी. त्याला पराभक्ती असं म्हणतात. कोणची भक्ती? या भक्तीमध्ये अभेद स्वरूप आहे आणि तरी सुद्धा भक्ती होत असे. ऐकले? मग साधू संतांची भक्ती कशी असते? ऐसे मीच होणी करते माझी. भक्तीमध्ये कोणत्याही प्रकारे खंड पडत नाही का? संतांच्या अभंगाचा सर्वात्मकपण माझे हिरोनी देतो, मनी भक्तीची आवडीन सेवा. किंबहुना खंड पडू नये म्हणून घेईन मी जन्म तुझी विचारायचं. बाई तुकोबराला मोक्ष नव्हता का? तो का म्हणे मोक्ष आम्हा करीन का मारी.
मग त्याला निरुपाधिक नाही आपले हे असो ऐशिया माझं पुरुषोत्तमात धनंजया जाणे जो पाहिली आज्ञा पण हे ज्ञानरूप दृष्टी असावी लागते. चर्मदृष्टीचा हा विषय नाही. भगवंताने सुद्धा विश्वरूप दर्शनाकरता अर्जुनाला कोणती दृष्टी दिली? पश्चिमे पार्थ अशा हे असो ऐशिया माझा पुरुषोत्तमात धनंजया पाहिली कोणत्या डोळ्याने? ज्ञानरूपी जे आपले ज्ञान जसे नाहीसे होय स्वप्न स्फूर्ती त्रिभुवन भाव झाले. जे आपले ज्ञान आपण जर जागा झालो तर स्वप्न शिल्लक राहते का? नाहीसे होय स्वप्न तसे स्फूर्ती त्रिभुवन भाव झाले. एकदा ज्ञानरूपी जागृती प्राप्त झाली म्हणजे स्फूर्ती त्रिभुवन हे जे जगदरूपी स्वप्न त्याचा काय होतो? नाश होतो. हाती घेतलेली या माळान पिठे सर्व भासाचा माझे बोले डवाळा. हाती घेतले जोपर्यंत दोरीचं ज्ञान होत नाही तोपर्यंत सर्पाच्यामुळे भीती, आणि एकदा दोरीचं ज्ञान झाल्यानंतर भीती काय झाली? भाव झाले. नाही सर्प भासाचा नाही का, तो लहान असो का मोठा असो, दोरीवरती फाटलेला सर्प कोणता? मग त्याच्यापासून भीती कोणपर्यंत? आणि एकदा दोरीचं ज्ञान झालं म्हणजे मग ते दोरीला ओझे बांधण्याकरता त्याचा काय करतो? हा मला सर्प आहे ना, तो मला चालू नका. सोने सोने पण जो न जाणे, जेडे सोन्याची जो जाणे तो लेणे पण व्हावं म्हणे. ज्याने अलंकारामधलं सोनं जाणलं मग तो अलंकाराला भुलतो का? मग तो मग कशावर दृष्टी आहे? तेवी मी जाणवणे ज्याने वाढला भेद, त्याप्रमाणे ज्याने परमात्मा स्वरूपाला जाणल्यानंतर विश्वदेव देव तो या जवळी असेन पापनाचे, तुका म्हणे भेदाभेद गदावाद खंडणे. मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंद हा समस्त श्री, आणि मीच एक मी त्याच्याहून भिन्न आहे का? मी सुद्धा किम स्वरूप ब्रह्मरूपच आहो. आपण पैसे नेणून जाणे देण्याचे सर्व जाणे. एक ब्रह्माला जाणलं की सगळं. आणि माणसाने ब्रह्मस्वरूपाला न जाणताना काही जाई काय बोलते, एक ब्रह्माची एक विठ्ठलाची एक विठ्ठलाची सगळ्या जाणण्यामध्ये कोणतं जाणणं मोठं आहे? ब्रह्मस्वरूप. एक विठ्ठलाची देण्याची सर्व जाणीतले हे म्हणले ठेवले. हे म्हणणं सुद्धा असं थोडंच आहे. जे सर्वत्र दयाबद्दल भेद ब्रह्मस्वरूपाला जाणल्यानंतर ब्रह्मरूप होते. आणि सगळे भेद नाही का, साध्य साधनाचे भेद काय होतात? पुन्हा साधना करण्याची कोणत्याही प्रकारे साध्य भोग गेल्यानंतर पुन्हा जेवण करतो का आपण? म्हणून माझी या भजनानुचित मद्रूप झाल्याशिवाय यथार्थ भजन होऊ शकत नाही. मग तो करीत ते तुझी पूजा, तो काही जरी नाही का, जे तुला मी आगवा तोक तयाची असवा तरी न करता पांडव, तो करीत नाही तरी त्याचं काय होते? भजन होतं. म्हणून माझी या भजनावचित तोची अर्जुना गगनाची लिंगणा गगनाची क्षीरसागरा परगुणे की जे क्षीरसागराची पणे अमृत होणे मिळाल्यामुळे कोण पाहुणा आला? क्षीरसागर. मग का मेथीची भाजी द्यायची भाई? आता यक्षातला बली जसा जो कोणी असेल त्याच्या लायकीने प्रमाणे काय करावे. आपली सासूबाई होती बरं का,
आला जावई बाजू. कामगाराने सांगितलं मला, म्हणजे कोण आलाय? म्हणजे जावई बाय कोण आले बा? म्हणजे श्रीखंड करायची, काय करा, बासुंदी करा. मला सगळं तयारीत लागले. पुन्हा कामगाराने सांगितलं जावई बाण आलाय. मग कोण आला? त्याचा म्हटलं नौकर आलेला आहे. मग आता काय म्हणतो, श्रीखंड करा का पिठलं करा? आता बेत काय झाला? आतापर्यंत कोणता बेत? याचा यक्षाचा बली. दृष्टांत आला म्हणजे मग पाहुणा शिरसा करायचा, भाकरीचा देतो. 15.5 मिसळ आहे तरी 15.5ची ते मी झाली असंभावी. मग खरी भक्ती केव्हा होत असते? मद्रूप झाल्या, ज्ञानी तात्पर्य हे अर्थ जिज्ञासू आहे. अर्थ जरी आहे तो काय भक्ती करतो, पण कशा करता करतो आपल्यावर आलेल्या संकटाचा त्याने काय करावं? दुःख निवारण करण्याकरता भक्ती करावी. अर्थ जिज्ञासू. जिज्ञासू कशा करता भक्ती करतो? जन्म मरणाला कंटाळलेला, दारिद्र्य, नमका, पुन्हा म्हातारपण, पुन्हा हे एकदाच त्याच्यातून काय झालं पाहिजे? जरा मरण मोक्ष आहे मामाचे. याकरता भक्ती करणारा कोण आहे? जन्म मरणाच्या दुःखातून परिवर्तन. बरं, अर्थार्थी लोकांचा तिचे काय काही अनुष्ठान अमकं तमकं करलं, पण माझ्याकरताच माझी भक्ती करणार तर ज्ञानी तात्मैव अर्पिचे ज्ञान तिचे ते वेचे. मग चौथ्याचे ठाईन काही म्हणून हे भक्त एक बाई आहे काय? तुकोबार आहे कोणते भक्त होते? मग ज्ञानी भक्त आहे. आपण कोणते अवजानंती भाव देवा करता भक्ती नाही, आपल्या संसारातली उणीव कमी झाली म्हणून. एक दृष्टांत. याला की सर्व प्रकारे कल्लोळ जैसा आनंद सागरी आणि तैसा माते अवधारी भजन. याप्रमाणे कल्लोळ जैसा आनंद, अनन्यतेचे दृष्टांत देतात. भक्तीमध्ये अनन्यपदे फार महत्वाचं आहे. अनन्या चिंतयंतो माम तेषां सतयुक्तानां भजतां. भक्ती आहे पण अनन्यता आहे. पाण्यामध्ये सगळेच राहतात. मासे पाण्यामध्ये, कासवही राहते नाही का, मगरही राहते, सापही राहते, सगळे राहते. मासोळी सुद्धा कुठे राहते? मग अनन्य कोण हा? नाही का. कासव काय होते? पाण्यातही जगते, पाण्याच्या बाहेर काढलं. बेटकोळी कुठं राहते? पाण्यात. आणि एखाद्याच्या कीर्तनामध्ये ह्याच्यातल्या उड्या मारून मग मासोळी सुद्धा कीर्तनाला जात असेल. पाण्याचा वियोग आहे तिचं काय मार आहे. म्हणून पाण्याचे कोण आनंद नाही. जेवणा वेगळी मासोळी जैसा तुका. एक 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 दृष्टांत. म्हणून या लागे सर्व प्रकाशे कल्लोळ जायचा आनंद आहे नाही का. कोण नाव फक्त कल्लोळ म्हणून आलेलं आहे. एरवी आहे का, त्याची उत्पत्ती कोणापासून झाली? बरं, त्याचं अस्तित्व कशावर अवलंबून आहे? आणि जर त्याचा लय झाला तर म्हणून कल्लोळा पाण्याचे काय दोन दृष्टांत पैसा महादेव अवधारी भजन. अशा प्रकारे ज्याचं भजन असते. सूर्य आणि प्रभे एक पंक्तीत लावे, भेद नष्ट होत असतो. कशा प्रकारे? सूर्य अधिक सूर्याचा एक वंगे आहे का, दिसायला दोन पण आहे किती? अष्टगिरीची अपकंठी रिगाली रश्मी जायचे. वर्षा काळी सरीत वाजायची चढ ठाकली आई सागर मागे लैया
ते गंगेची ऐसा ऐका या परी जो भक्त आपण प्रेम आणि तोच मेघ योग युक्त माने नाही मधली वय सहसे सर्वेंद्रिया सहित या परी जो भक्त तोच मी सर्वांमध्ये कोणता भक्त श्रेष्ठ आहे तोच मी ज्ञानयुक्त भक्तीचे वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनीच करायला एक वाक्य तो पाडो तया लागे भजना तया असे मे आणि पांडवा करते माझी सेवा इथे काही येतं शास्त्रमिदमत्तम मया नगर येतात बद्वा बुद्धिमान शास्त्र कृत्य इथे काही येतं मग शास्त्र म्हणजे गीता जे आहे हे सगळ्या सारातलं सुद्धा काय सगळ्या गुह्यातलं काय गुह्य आहे इथं ते गुह्यतमं प्रोक्ष आणि हे जाणल्यानंतर येतात बुद्धिमान कृतकृत्य सगळे मोह काय होतं अनिष्टाची निवृत्ती निष्ठाची कृतकृत्य भारत त्याला काही करायचं शिल्लक राहिलेलं आहे एकदा आणखी 14 वर्ष संपलं म्हणजे मग काय शिल्लक राहत नाही येतात बद्वा आहे ना येतात बद्वा बुद्धिमान कृतकृत्य म्हणून गीतेला जाणल्यानंतर कृतकृत्य जोपर्यंत आणखी ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत कर्तव्य संपत नाही यस्वात्मरतिरेव स्यात् आत्मन्येव च संतुष्टा तस्य कार्य मग त्याला कोणतंही आहे नाहीतर मग किती असते काय लौकिका करता असते लग्न झालं पाहिजे मुलगा धन पाहिजे आमकं मारलं पाहिजे मग त्याला कोणताही कर्तव्य शिल्लक कारण तो पूर्ण आनंद स्वयं आहे आनंद दोष संसारातल्या बाह्य कोणत्याही वस्तूच्या लाभाने तो आनंद होत तर स्वयं आनंद रूप आहे कोणता आनंद आपल्या आनंदाकरता वस्तू मिळाल्या तर बरं आहे नाही तर जेवायला गेलं दक्षिणा दिली तर आनंद आहे नाही दक्षिणा दिली म्हटलं काय फुकट फोडवलं होतं का आपला आनंद कोणावर अवलंबून उपाधीवर अवलंबून त्यांचा आनंद जोग महाराजाचा आनंद कोणावर अवलंबून आहे स्वयं आनंद आहे स्वानंद आपला आनंद कोणावर दे काय करेल जेवायला सांगितलं म्हणलं लाडूची पंगत आहे आणि जेवायला गेलं तर म्हणलं आमटी भाकरी झाली दृष्टांत संपला आपला म्हणून कृतकृत्य भारत ज्ञानकांडातला अध्याय आहे ना म्हणून हे कतरीयादारभ्य सर्व शास्त्रैक्यलभ्य उपनिषदा सौरभ्य म्हणून हे गीतेमध्ये जे ज्ञान आणलेलं आहे हे ज्ञान कसं आहे सर्व शास्त्रैक्यलभ्य नाही सर्व शास्त्राचा राजा कोण आहे श्रीमद भगवत गीता उपनिषदा सौरभ्य उपनिषद आहे फूल असते फूल दिसायला सुंदर दिसत असते पण त्याच्यावरती असलेला सुगंध त्याच्यावर त्याची किंमत अवलंबून आहे तुम्ही पंढरपूरला जा की तिथं कनेरची हार असेल कोणी आणखी कसे आहे आणि एखादा मोगऱ्याच्या फुलाचा काय असं मग तो घेणारा विचारतो म्हटलं हार केवढ्याला हे हार केवढ्याला हार केवढ्याला कोणा कन्याचा हार असला तर म्हणला 5 रुपयाला सुगंध मोगऱ्याच्या फुलाचा हार असला तर म्हणला 15 रुपयाचा आपल्याला लहानसा हार दिसतो काय 15 रुपयाचा एवढा मोठा हार आहे तर तुम्ही काय सांगता 5 रुपये म्हणला वेडी आहे का बाई ती भाव सांगणारी काय एवढा मोठा हार आणि 5 रुपये लहानसा हार आणि किती 15 रुपये मला डोकं फिरलं का ती म्हणजे चालू लागा लहान हार असून त्याच्यात काय आणि मोठा हार असून त्याच्यात काय
सुगंध आहे. हे काय सहज इथे आलेलं आहे. म्हणून उपनिषदाचा ओळखले आहे. उपनिषद म्हणजे सुगंधासारखे आहे. सर्व उपनिषद दोघा भारतवतचा सुधीर बघला असं ते ईशावास्य उपनिषद आहे. काय नाही 20 श्लोकाचे आहे. किती 12व्या अध्यायामध्ये किती श्लोक आहे? ज्ञानेश्वरी 20. 15व्या सगळं ज्ञान काढण्याचा अध्याय आहे. आणि 12वा अध्याय सगळा भक्ती काढण्याचा काय. त्याप्रमाणे 20 श्लोकाचं ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यान्य. किती श्लोक आहे? फक्त 20 श्लोक आहे. फार चांगली गोष्ट आहे. समजून पाठ केलं तर गीतेप्रमाणे आला योग तर करू म्हणा. किती संपला. ओम तस्वीर निश्चित. ओम तस्वीर श्रीमद्भगवद्गीता उपनिषद ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे पुरुषोत्तम योगो नाम 15 अध्याय. आणखी पुण्याचं वर्णन केलेलं आहे. त्याचा विचार कधी करू.